हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, अमावस्या दरम्यान करावयाचे दान, ज्याला आपण हिरण्यदान म्हणतो, त्या हिरण्यदानासंबंधी या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपला पितृदोष कमी करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांच्या नावे सत्पात्री वा वेदांती ब्राह्मण देवतेला हिरण्यदान द्यावे. मित्रांनो, यासाठी साधारण नियम असे आहेत. योग्य सत्पात्री वा वेदांती ब्राह्मण देवतेला आपल्या राहत्या घरी बोलवा. निवासस्थान दुपारी 2 ते 4 या अपराह्न काळात सर्वसाधारण वा सूर्यास्ताच्या आधी सुचिरभूत होऊन दान द्यावे. मित्रांनो, दान देईपर्यंत दानकर्त्याने उपवास करावा. किमान 12 अमावस्या दान दिल्यानंतर कर्मफळ प्राप्त होते. मित्रांनो, कोणतेही अशौच आले असता मात्र दान देऊ नये. दानात किमान 151 रुपये दक्षिणा, पावशेर मावा पेढे, जानवेजोड तुळशी वा रुद्राक्ष माळा, एखादे वस्त्र म्हणून सोहळे वा रुमाल, टावेल, टोपी असावे. तसेच चहा, कॉफी, दूध व फळे इत्यादी अन्न म्हणून द्यावे. मित्रांनो, जर ते घेणार असतील तर ब्राह्मण देवतेचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. कोणत्याही कारणास्तव पुन्हा येण्याची त्यांना विनंती करावी, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा हिरण्यदानासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.